एक महत्त्वाची बातमी, खासदारकीच्या राजीनाम्यावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे दावे प्रतिदावे करत आहेत। अमोल कोल्हेंना खासदारकी नको होती, त्यांना राजीनामा द्यायचा होता असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर राजीनामा देऊन कोल्हेंना अभिनय क्षेत्रातच काम करायचं होतं, ते नेहमी सांगायचे मी शूटिंगमध्ये असतो असं अजित पवारांनी म्हटलंय। मीडियासमोर राजीनाम्याची भाषा अजित पवारच करायचे असं प्रत्युत्तर यावर अमोल कोल्हेंनी दिलंय। आधी अजितदादा माझ्या भाषणाचं कौतुक करायचे असंही अमोल कोल्हे म्हणाले। आपल्या खासदारांनी काय केलं? खासदार तर म्हणायचं मला नकोच खासदार की मी राजीनामा देतो। अरे म्हणलं का राजीनामा देतो? म्हणले दादा मी सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी, मी अभिनेता आहे, मी चित्रपटात काम करत असतो, मला वेळ नसतो, मी मालिकेत काम करत असतो, मला त्याच्याबद्दलचं शूटिंग करावं लागतं, सेट असतात मुंबईमध्ये, आणि मला म्हणत होते मला राजीनामा द्यायचा, राजीनामा द्यायचा। मी कसं बसं म्हणलं नको रे बाबा, आता राजीनामा दिल्यावर लोक तर आम्हाला मतच मागून देणार नाहीत, 5 वर्षाकरता दिलं तुम्ही राजीनामा देता, तुम्ही काय आम्हाला पोरकट समजता का, असं म्हणून आम्हाला सल्ला करतील। म्हणलं नको देऊ, आणि आता एकदम पुन्हा उभा राहायला निघालाय। साईबाब, जनतेने हे बघितलं, मीडिया समोर कोणी राजीनाम्याची भाषा केलेली आहे? ही आदरणीय दादांनी भाषा केली होती, राजीनामा देऊन शेती करायला जातो म्हणून। मी कधी आपल्याशी संवाद साधला का? त्यामुळे जनतेने जे पाहिलंय त्याविषयी भाष्य करण्यापेक्षा जर राजीनामा द्यायचा होता तर 3-3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळतो का हो? संसदेमधली सगळी भाषणं, या भाषणांचं 27 जून पूर्वी दादा कौतुकच करत होते। मग दादांनी छातीवर हात ठेवून सांगावं, जर मी दादांचं ऐकून या पद्धतीनं स्वाभिमानाशी निष्ठेशी तडजोड केली असती तर दादा हेच बोलले असते का हो?